मॉर्निंग. तर आज आहे माझ्यासाठी स्पेशल दिवस. आज मी निघाले सोलो ट्रिपला तामिळनाडूमधल्या मर्दमलाई मंदिरात. हे मंदिर आहे भगवान कार्तिकेय यांचं आणि माझा पूर्ण प्रवास असणार आहे बसने. तर बघूया कसा होतोय. चला. तर मी माझ्या घरापासून रेल्वे स्टेशनला उतरले आहे. तर इकडून दुसरी बस मिळेल. बघू कुठची बस जाते. पिंक बस आहे ती लेडीजसाठी पूर्ण फ्री आहे. ही जी बस आहे ती मिनिमम चार्जेस घेते आणि ही रेड बस आहे ती डबल चार्जेस घेते आणि ही ब्लू बससुद्धा लेडीजसाठी फ्री आहे. तर मला आता कोइंबतूर रेल्वे स्टेशनपासून गांधीपुरम बस स्टँडपर्यंत जायचं आहे. आता मी पोहोचले आहे गांधीपुरम बस स्टँडला. प्रॉब्लेम आहे की लँग्वेजचा. इथे सगळ्या बसवरती पण तमिळमध्ये लिहिलेलं आहे. थोडं वाचता येत आहे पण मी एवढी कन्फर्म नाही आहे. विचारून बघूया. एवढा पण ओव्हर कॉन्फिडन्स नको. तर कोइंबतूर रेल्वे स्टेशनपासून गांधीपुरमपर्यंत भरपूर बसेस आहेत आणि गांधीपुरमपासून मर्दमलाईच्या पायथ्याशी 70 नंबरची बस जाते. इकडे मर्दमलाईच्या पायथ्याशी. तर इथून भरपूर चालत जायचं आहे आणि गर्दी सुद्धा खूप आहे. कुठला तरी उत्सव आहे यांचा. बघूया. ते छान छान दुकानं आहेत. सगळीकडे ते चालू आहे आणि मला इथून वरती पोहोचायचं आहे. इथं स्टार्टिंग आहे इकडे. असं म्हणतात की भगवान कार्तिकेय यांनी युद्धात राक्षस सूरपद्मनाचा पराभव केला आणि मर्दमलाईच्या टेकड्यांमध्ये आश्रय घेतला आणि पुढे मग इथेच मंदिर बांधलं गेलं. तामिळनाडू राज्यात वसलेलं 12व्या शतकातील शिवपार्वती पुत्र कार्तिकेय यांना हे मंदिर समर्पित आहे. जास्त ऊन आहे आणि मी माझी तयारी केलेली आहे. मी तयारीतच आलेले. तर हे लोक अशी कावड घेऊन दुधाचा हंडा घेऊन पूर्ण वरती चढणार आहेत. सो त्यांच्यासोबत आपण चढूया. तर माझ्यासोबत डोक्यावर दुधाचा हंडा घेऊन चढणारा हा तमिळ समुदाय होता. थायपुसम हा एक सण तमिळनाडूमध्ये साजरा होतो. हा सण भगवान कार्तिकेय यांच्या भक्तांसाठी महत्त्वाचा मानला जातो. मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी पायी प्रवास करून या काळात भगवान कार्तिकेय यांना दूध, मध, तूप आणि फळांच्या रसाने स्नान घालण्याची परंपरा आहे. उन्हामुळे जरा जास्त वाटतंय, नाहीतर एवढं जास्त चढाई नाही आहे, कारण पायऱ्या स्टेप हे आहेत, प्लेन आहेत.
म्हणजे 2 पायऱ्यांनंतर मध्ये गॅप आहे, त्याच्यामुळे पायऱ्या चढायला एवढं काही नाही आहे, पण उन्हामुळे थोडी जास्त धाप लागते. पण या लोकांकडे बघून माझा कॉन्फिडन्स वाढतोय. कोइंबतूर रेल्वे स्टेशनपासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. टेकडीच्या पायथ्यापासून मंदिरात जाण्यासाठी 800 ते 1000 पायऱ्या आहेत. सगळे लोक बिना चप्पलाचे चालले आहेत. मला वाटतं मीच एकटी आहे की चप्पल घालून चालले, पण ठीक आहे, मी एकटी आहे त्यामुळे थोडीशी प्रिकॉशन मला घ्यायलाच लागेल. कोणची तयारी आहे? यूट्यूब स्नेहा परब. दिस इज इन मराठी. थँक्यू. लहान लहान मुलं पण बिना चप्पलाची चालत आहे तिकडे, आणि मी टोपी घालून नखरे करते. मरुदम म्हणजे अर्जुन वृक्ष, आणि या झाडाच्या नावापासूनच मरुदमलाई असं नाव या टेकडीला पडलं. या टेकडीवर अनेक पाण्याचे झरे आहेत आणि त्यात औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. अर्जुन वृक्षाचेच औषधी गुणधर्म घेऊन हे झरे वाहत असावेत. या झऱ्यांना मारुद तीर्थम असं नाव आहे. हे मंदिर समुद्र सपाटीपासून 600 फूट उंच ग्रॅनाइटच्या टेकडीवर आहे. एंट्रन्स आहे. मेन मंदिर या साईडला कुठेतरी आहे. मी आधी चप्पल काढते, कारण सगळे बिना चप्पलाचे चालतात आणि मला लाज वाटते. दर्शनाला इथूनच भयानक गर्दी दिसते. तर फायनली मी इकडे पोहोचले आहे आणि लाईन इकडूनच सुरू झाली आहे. मध्ये सगळं रिकामी आहे, तरी पण एवढं सगळं फिरून तिकडे जायचं आहे. बेसिकली मला पोहोचायचं आहे तिकडे, पण मगाचपासून मी 10 मिनिटं हेच गोल गोल फिरते. हिरव्यागार टेकड्या आणि आकाशाच्या विलोभनीय दृश्यांसमोर उभं असलेलं हे मंदिर. माझं दर्शन झालेलं आहे आणि आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नसते कुठच्याच मंदिरांमध्ये इकडच्या. जबरदस्त हसत आहेत. 12 वाजले आहेत. मी तर एवढंच चालले आहे. हे लोक खालून वरपर्यंत बिना चप्पलाचे चालत आलेत. पहिली माझी जाऊन चप्पल शोधते कुठे आहे. असा खाली आलेले आहे अर्धे. इकडे वरती पण बस येतात, तर बघू इथून बस मिळते की उतरून खाली जावं लागेल पूर्ण. जर इथून मी आली तर मी इथूनच खाली जाईन. फक्त मला खाली जाऊन खायचं काहीतरी इंतजाम करावा लागेल. सो बघू. थोडी सावली शोधून हा प्रसाद खाऊन घेते.
इकडून वरून डायरेक्ट रस्ता आहे, पण मला प्रसाद खाऊन जाम जोर आलेला आहे, त्यामुळे चल के जाएगी मैं. प्रसाद घेतलेला आहे. तर 1:30-1:45 झाले आहेत आणि मी आता परत आले आहे बस स्टँडला. तर आता घरी जायची वाट शोधूया. बस तर दिसते गांधीपुरमला जायची बस आहे, जी गांधीपुरमला जाते आहे. तिथे लिहिलं आहे गांधीपुरम. फायनली मी माझ्या घरी पोचलेले आहे आणि आजची भटकंती कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन कल्चर तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत बाय.